नमस्कार लर्नर्स, मी प्राची दीपक कुकाटी EDUSY प्राची यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th सायन्स पार्ट ए मधील कार्बन कंपाउंड्सचा 4th पार्ट। सो हा पार्ट असणारे सर्वात लास्ट पार्ट या कार्बन कंपाउंड्स या चॅप्टरचा। तुम्ही जर डायरेक्टली हा व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्या आधी मी ऑलरेडी 3 व्हिडिओज कार्बन कंपाउंड्स वरती बनवले आहेत। सो ते प्लीज जाऊन तुम्ही बघा, सो दॅट हा कार्बन कंपाउंडचा 4th पार्ट आणि पूर्ण कार्बन कंपाउंड्स हा चॅप्टर तुम्हाला कळून येईल। सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटन मध्ये मी त्याची लिंक देते। ऑलरेडी 3 व्हिडिओज ॲड केलेले आहेत त्यांची। आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लास्ट टॉपिक्स जे कार्बन कंपाउंड्स या चॅप्टरमध्ये असणार आहेत। सो या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत 3 टॉपिक्स। सो सर्वात फर्स्ट असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाउंड्स, सेकंड इम्पॉर्टंट कार्बन कंपाउंड्स आणि थर्ड मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स। सो हे तिन्ही टॉपिक्स नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि फर्स्ट टाइम या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतर विद्यार्थ्यांसोबत आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करायचा आहे, सो दॅट मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्यामधील जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कळतील। सो कोणताही वेळ न दवडता आपण स्टार्ट करूया ते व्हिडिओला। पार्ट 1 केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाउंड्स। कार्बन कंपाउंड्सच्या 4 केमिकल प्रॉपर्टीज आहेत। सो त्या आहेत, सर्वात फर्स्ट आहे कंबशन, सेकंड ऑक्सिडेशन, थर्ड ॲडिशन आणि फोर्थ सबस्टिट्यूशन। एक एक करून आपण या 4 प्रॉपर्टीज बघणार आहोत। सो सर्वात फर्स्ट आपण स्टार्ट करूयात कंबशन रिॲक्शन पासून। हायड्रोकार्बन्स आणि मोस्ट ऑफ कार्बन कंपाउंड्स आहेत हे ज्वलनशील पदार्थ आहेत, म्हणजे ते जळू शकतात। सो हे या रिॲक्शनमध्ये, या कंबशन रिॲक्शनमध्ये हीट आणि लाईट एनर्जी प्रोड्यूस होते आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे काही कॉमन बाय प्रोडक्ट्स आहेत हे आपल्याला मिळतात। सो हे एक्झॅक्टली काय रिॲक्शन आहे आपण इथे बघून घेऊयात। सो सर्वात फर्स्ट कार्बन जेव्हा आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड, हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी एमिट होते। सो हे दोघं काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत आणि हे तिघं प्रोडक्ट्स आहेत। सो जेव्हा आपण CH4 म्हणजेच मिथेन हा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा जळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि हीट आणि लाईट एनर्जी प्रोड्यूस होते। देन थर्ड कंपाऊंड आहे इथेनॉल। 2 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत आणि OH हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे या कंपाऊंडचं नेम आहे इथेनॉल। हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं याच्याबद्दल। सो जेव्हा इथेनॉल ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल, हीट आणि लाईट एनर्जी प्रोड्यूस होते। सो जर तुम्ही इथे बघितलात तर हीट आणि लाईट एनर्जी कॉमन आहे आणि वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन्ही पण गोष्टी कॉमन आहे। सो हे 2 गोष्टी आपल्याला सेम बाय प्रोडक्ट्स मिळतात मोस्ट ऑफ हायड्रोकार्बन्स आणि कार्बन कंपाउंड्सच्या रिॲक्शनमध्ये आणि हीट आणि लाईट एनर्जी प्रोड्यूस होते। आपल्याला टेक्स्टबुकमध्ये कंबशन रिॲक्शनबद्दल एक छोटा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो तुम्ही तुमच्या स्कूल लॅबोरेटरीमध्ये ट्राय केलाच असेल। पण कंबशन रिॲक्शन थोडं डीपर वेमध्ये स्टडी करण्यासाठी आपण हा जो एक्सपेरिमेंट आहे तो रिवाइज करणार आहोत। सो याच्यासाठी तुम्हाला 3 अपॅरेटस घ्यायचे आहेत। बन्सन बर्नर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मेटल कॉपर गॉज घ्यायचे आहे, मेटल प्लेट घ्यायची आहे आणि तुम्हाला 2 केमिकल्स घ्यायचे आहेत। एक आहे इथेनॉल घ्यायचं आहे आणि सेकंड तुम्हाला नॅफ्थलीन घ्यायचं आहे। तुम्हाला सर्वात फर्स्ट कोणता पण एक कंपाऊंड कॉपर गॉजवरती ॲड करायचा आहे। जर तो लिक्विड कंपाऊंड असेल तर त्याचे 3 to 4 ड्रॉप्स ॲड करायचे, जसं की इथेनॉल हा लिक्विड कंपाऊंड आहे त्याचे 3 to 4 ड्रॉप्स तुम्हाला ॲड करायचे आहेत। आणि नॅफ्थलीन हा सॉलिड कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे त्याचा काही पिंच ऑफ जो कंपाऊंड आहे तो तुम्हाला कॉपर गॉजवरती ॲड करायचा आहे आणि हे तुम्हाला बन्सन बर्नरवरती घेऊन जायचं आहे। तुम्हाला फ्लेमचा कलर नोटीस करायचा किंवा काही स्मोक वगैरे निघतोय का हे नोटीस करायचं आहे। आणि जेव्हा तो कंपाऊंड कंबस्ट व्हायला स्टार्ट होईल तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच जवळ मेटल प्लेट आहे ती घेऊन जायची आहे आणि मेटल प्लेटवरती काही चेंजेस होत आहेत का हे नोट डाऊन करायचं आहे। जर तुम्ही हा एक्सपेरिमेंट प्रॉपरली केला तर तुम्हाला हे कळून येईल, जेव्हा आपण इथेनॉल ॲड करतो तेव्हा तुम्हाला ब्ल्यू कलरची फ्लेम मिळते आणि कोणतंच स्मोक वगैरे काहीच फॉर्म होत नाही। पण जेव्हा आपण नॅफ्थलीन बरोबर हा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा तुम्हाला येलो फ्लेम दिसते आणि एक ब्लॅक स्मोक पण तुम्हाला निघताना दिसतो आणि मेटल प्लेटवरती जेव्हा आपण जवळ नेतो त्या मेटल प्लेटला तेव्हा तुम्हाला ब्लॅक सूट पण मिळतो। सो हे असं का होतं, दोन्ही पण कार्बन कंपाऊंड्स तरी पण असे 2 डिफरंट आपल्याला ऑब्झर्वेशन्स का बघायला मिळतात? कारण जर आपण या दोघांचं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक डाऊन केला
तर इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H5OH आणि नॅफ्थलीनचा फॉर्म्युला आहे C10HN. सो दोघांमध्ये जर आपण नीट बघितलं तर इथेनॉल हा सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे आणि नॅफ्थलीन हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. आणि दोघांमध्ये जर कार्बन प्रपोर्शन जर आपण चेक केलं तर नॅफ्थलीनमध्ये सर्वात जास्त कार्बन प्रपोर्शन आहे इथेनॉलपेक्षा. सो या एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला हे कळतं की जे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत हे जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा ब्ल्यू फ्लेममध्ये ते बर्न होतात आणि कोणताच रेसिड्यू तो काही सोडत नाही. पण हाच एक्सपेरिमेंट जेव्हा आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स बरोबर करतो तेव्हा आपल्याला येलो फ्लेम बघायला मिळते आणि त्याच्यासोबत आपल्याला ब्लॅक स्मोक बघायला मिळतो आणि त्यांचा ब्लॅक रेसिड्यू आपल्याला दिसतो ब्लॅक सूटमध्ये. ओके, सो तुम्हाला आय होप तुम्हाला कंबशन रिॲक्शन पूर्ण कळलेली आहे. सो नेक्स्ट आपण जाणार आहोत आता ऑक्सिडेशन रिॲक्शनकडे. कार्बन कंपाऊंड्सची नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? सो कोणत्या पण रिॲक्शनमध्ये जर ऑक्सिजन ॲटम ॲड होत असेल तर त्याला आपण बोलतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. हा खूप सिम्पल मिनिंग आहे ह्याचा. सो लास्ट आपण बघितलेली कंबशन रिॲक्शन ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्समध्ये आपण ऑक्सिजन ॲटम ॲड करत होतो. सो कंबशन रिॲक्शन पण एक टाईपची आपण म्हणू शकतो की ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. ओके, सो कोणत्या पण कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन तर असाच ॲड होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला कोणता तरी सबस्टन्स लागेल ॲड करण्यासाठी ऑक्सिजन ॲटम. तर तो जो कंपाऊंड आहे जो ऑक्सिजन ॲटम देतो आपल्या कार्बन कंपाऊंडला की ज्याच्यामुळे ऑक्सिजन ॲड होतो या रिॲक्शनमध्ये त्यांना आपण ऑक्सिडायझिंग एजंट्स किंवा ऑक्सिडंट्स असं म्हणतो. ओके, सो आपण जनरली पोटॅशियम परमॅंगनेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट हे जे दोन सबस्टन्स आहेत हे ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट्स खूप कॉमनली यूज करतो इंडस्ट्रीजमध्ये आणि आपल्या एक्सपेरिमेंट्समध्ये सुद्धा. ओके, सो ऑक्सिडेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आपण ऑक्सिजन ॲटम कोणता पण ऑक्सिजन आपण रिॲक्शनमध्ये ॲड करत आहोत. कळलं आहे तुम्हाला? सो याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक छोटंसं एक्सपेरिमेंट दिलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथेनॉल आणि सोडियम कार्बोनेटला ॲड करायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याला आपल्याला हीट करायचं आहे. आणि ते हीट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ड्रॉप पोटॅशियम परमॅंगनेट ॲड करणार आहोत. आणि हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते टेस्ट ट्यूब बघाल तर त्याचा जो पोटॅशियम परमॅंगनेटचा जो पिंकिश कलर आहे तो थोड्या वेळानंतर व्हॅनिश होऊन जाईल आणि तुम्हाला एक वेगळाच कंपाऊंड बघायला मिळेल. तर त्याची रिॲक्शन ही इकडे आहे. इथेनॉलमध्ये ऑलरेडी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C2H5OH आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे पोटॅशियम परमॅंगनेट ॲड करतोय तर त्याच्यामध्ये अजून एक ऑक्सिजन ॲटम ॲड होतो आणि त्याचं फॉर्मेशन होतं इथेनॉइक ॲसिड असं. सो या रिॲक्शनमध्ये तुम्हाला प्रॉपरली कळते की ऑक्सिजन ॲटम ॲड होत आहे या रिॲक्शनमध्ये, त्याच्यामुळे या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत? ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो जेव्हा पण तुम्ही त्या टेस्ट ट्यूबमध्ये कलर बघाल, जेव्हा पिंक कलर व्हॅनिश होऊन जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की ही रिॲक्शन कम्प्लिटली संपली आहे. पण जेव्हा आपण जर या टेस्ट ट्यूबमध्ये जेव्हा पिंकिश कलर अजून पण दिसत असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की म्हणजे बऱ्याच वेळ गेल्यानंतर ही जर आपल्याला पिंकिश कलर दिसत असेल तर याच्यावरून आपण याच्यावरून आपल्याला कळून येतं की पोटॅशियम परमॅंगनेट हा एक्सेस राहिलेला आहे या रिॲक्शनमध्ये. ओके, सो थर्ड आपण रिॲक्शन बघत आहोत ॲडिशन रिॲक्शन ही. ओके, सो ॲडिशन रिॲक्शन ही समजून घेण्यासाठी अगेन आपण एक छोटा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. तुम्हाला हा एक्सपेरिमेंट टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे आणि माईट बी तुम्हाला हा स्कूलच्या लॅबोरेटरीमध्ये पण दाखवला असेल. पण एकदा आपण ॲडिशन रिॲक्शन नीट समजून घेण्यासाठी हा एक्सपेरिमेंट बघून घेऊया. सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? टेस्ट ट्यूबमध्ये 4 ml वनस्पती घी किंवा ऑइल ॲड करायचं आहे. म्हणजे कोणतं पण व्हेजिटेबल ऑइल ॲड करू शकता तुम्ही. सो याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल असेल किंवा कोकोनट ऑइल असेल किंवा एनी ऑइल तुम्ही ॲड करू शकता. सो याच्यामध्ये या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर ॲड करायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला त्या टेस्ट ट्यूबला शेक करायचं आहे आणि थोडे सेकंड्स काही मिनिट्स गेल्यानंतर तुम्हाला ती टेस्ट ट्यूबचं ऑब्झर्वेशन पुन्हा करायचं आहे एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये चेंज झालं आहे की नाही झालं आहे. सो जेव्हा तुम्ही हे एक्सपेरिमेंट कराल तर तुम्हाला बघायला मिळेल की याच्यामध्ये जो टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटरचा जो कलर आहे तो पूर्णपणे वॅनिश झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की जो टिंक्चर आयोडीन किंवा हा जो ब्रोमिन वॉटर हे जे कंपाऊंड्स आहेत म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत आयोडीन आणि ब्रोमिन हे या रिॲक्शनमध्ये यूज्ड अप झालेले आहेत, ॲड झालेले आहेत. सो ॲडिशन रिॲक्शनचा मिनिंग पण तसाच आहे. कोणत्या पण कार्बन कंपाऊंडमध्ये जेव्हा आपण दुसरा एलिमेंट किंवा कंपाऊंड ॲड करतो आणि हे जे दोन्ही पण कंपाऊंड्स आहेत त्याचे जे सगळे ॲटम्स आहेत यांना कंबाईन करून आपण एक कॉमन प्रोडक्ट बनवतो. सो या रिॲक्शनला आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. सो ॲडिशन रिॲक्शनमुळे काय होतं आहे
जर तुम्ही नीट प्रॉपरली ती रिॲक्शन बघितली तर तुम्हाला काय कळतं आहे त्या रिॲक्शनमध्ये, जो वनस्पती घी किंवा ऑइल्स आहेत हे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये खूप मल्टिपल डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत आणि ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहेत. सो जेव्हा पण आपण त्याच्यामध्ये आयोडीन किंवा ब्रोमीन वॉटर ॲड करतो तर ते काय होतं आहे, त्याच्यामधले जे डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत आणि ट्रिपल बॉन्ड्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये तिथे म्हणजे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहेत त्याच्याऐवजी मध्ये कार्बनसोबत हे जे ब्रोमीन किंवा आयोडीन जे आपण ॲड करत आहे ते सिंगल बॉन्ड बनवत आहे. म्हणजेच जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत त्याचं आपण सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये रूपांतरण बघत आहोत या ॲडिशन रिॲक्शनमध्ये. सो जर आपण ह्याच्यामध्ये आयोडीन किंवा ब्रोमीन ॲड करू शकतो तसंच आपण त्याच्यामध्ये हायड्रोजन पण ॲड करू शकतो. जर आपल्याला त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये प्लॅटिनम आणि निकेल, प्लॅटिनम किंवा निकेल या कॅटलिस्टचा यूज करायला लागतो हायड्रोजन गॅस ॲड करताना. एक्झॅक्टली कॅटलिस्टचा मिनिंग काय आहे? सो कॅटलिस्ट हा कोणताही एक सबस्टन्स आहे ज्याच्यामुळे आपण जो रिॲक्शन आहे त्याचा रेट चेंज करू शकतो. म्हणजे चेंज करू शकतो म्हणजे त्या रिॲक्शन रेटला आपण वाढवू पण शकतो किंवा कमी पण करू शकतो. सो कॅटलिस्ट आपल्याला खूप हेल्प करतात या रिॲक्शन करण्यामध्ये आणि हे करताना ते कोणता पण रिॲक्शनमध्ये चेंजेस करत नाहीत. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अबाउट दी कॅटलिस्ट. ओके, सो या रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय कळतं आहे, आपण जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन ॲड करत आहोत आणि हे आपण केव्हा करत आहोत, जेव्हा निकेल आणि प्लॅटिनम हे जे कॅटलिस्ट आहेत यांच्या प्रेझेन्समध्ये. सो याच्यामुळे काय होत आहे, जो कार्बन कार्बनमधला डबल बॉन्ड आहे तो निघून जात आहे आणि त्याच्याऐवजी कार्बन हायड्रोजन हा नवीन बॉन्ड ॲड होत आहे. म्हणजेच एक आपल्याला नवीन ॲडिशन प्रोडक्ट भेटत आहे याच्यामुळे. ओके, सो कार्बन कंपाऊंडची फोर्थ प्रॉपर्टी आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो सबस्टिट्यूशन या वर्डचा मिनिंगच असा आहे की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला सबस्टिट्यूट करते आणि रिॲक्शनमध्ये होणार पण तसंच आहे. सो आपले जे अल्केन्स आहेत म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ह्यांच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये आणि कार्बन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो हा जो बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड हा खूप पॉवरफुल म्हणजे खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि या ब्रेक करायला खूप एनर्जी लागते. पण हे जे अल्केन्स आहेत हे सनलाईटमध्ये आणि क्लोरीन गॅसच्या प्रेझेन्समध्ये खूप विग्रसली रिॲक्ट करतात. सो याच्यामध्ये जो क्लोरीन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करतो अल्केनमधल्या आणि नवीन कंपाऊंड फॉर्म करतो. सो जोपर्यंत हायड्रोजन ॲटम संपत नाही तोपर्यंत क्लोरीन ॲटम ॲड होत जातो त्या रिॲक्शनमध्ये. त्या कंपाऊंडमध्ये एकही हायड्रोजन ॲटम उरत नाही. जर तुम्ही रिॲक्शन बघत असाल तर एक एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होत आहे आणि एक एक क्लोरीन ॲटम ॲड होत चालला आहे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. सो ही रिॲक्शन होण्यासाठी सनलाईट इज द मेन गोष्ट, ज्याच्याशिवाय होणार नाही ही रिॲक्शन. ओके, सो सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुम्हाला कळलं आहे म्हणजे कंप्लीट तुम्हाला हे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत कार्बन कंपाऊंडचे ते कळलेले आहेत. सो आपण नेक्स्ट टॉपिककडे जाणार आहोत, इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्सकडे. पार्ट 2 इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स. आतापर्यंत आपण वेगवेगळे कार्बन कंपाऊंड्स त्यांच्यातले असणारे बॉन्ड्स किंवा त्यांची वेगवेगळ्या सिरीज जसं की होमोलोगस सिरीज त्यांचे नॉमेनक्लेचर सिस्टम याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. पण या पार्टमध्ये आपण 2 इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्सविषयी जाणून घेणार आहोत. सो सर्वात फर्स्ट आहे इथेनॉल आणि सेकंड आहे इथेनोइक ॲसिड. सो हे जे 2 कंपाऊंड्स आहेत हे खूपच इम्पॉर्टंट आहेत आणि ते इम्पॉर्टंट काय आहेत याच्याविषयी आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. सो सर्वात फर्स्ट आपण स्टार्ट करूया इथेनॉलने. सो इथेनॉलला आपण स्पिरिट किंवा अल्कोहोल असं पण म्हणतो. सो या अल्कोहोल्सचे म्हणजेच या इथेनॉलचे केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आधी आपण त्याचे फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. सो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स असे असणार आहे. सो सर्वात फर्स्ट आहे रूम टेम्परेचरवरती अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल हा एक क्लिअर लिक्विड आहे, कलरलेस लिक्विड आहे म्हणजे त्याचा कोणताही रंग नाही आहे. देन सेकंड प्रॉपर्टी आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस म्हणजे लिक्विड टू गॅशियस स्टेट जाण्यासाठी आपल्याला अल्कोहोलला 78 डिग्री सेल्सिअसवरती गरम करायला लागतं. देन थर्ड प्रॉपर्टी आहे जेव्हा आपण लिटमस पेपरने या अल्कोहोलची टेस्ट करतो म्हणजे इथेनॉलची टेस्ट करतो तेव्हा आपल्याला त्याचं कन्क्ल्युजन असं मिळतं की इथेनॉल इट इज अ न्यूट्रल कंपाऊंड आहे. म्हणजे न्यूट्रल कंपाऊंडचा अर्थ म्हणजे तो ॲसिड पण नाही आहे बेस पण नाही आहे, त्याचा pH ऑलमोस्ट 7च्या जवळ असणार आहे. ओके, देन फोर्थ प्रॉपर्टी आहे इथेनॉल इज सोल्युबल इन वॉटर इन ऑल प्रपोर्शन्स म्हणजे
कोणत्याही प्रपोर्शनमध्ये आपण वॉटर आणि इथेनॉल या दोघांना ॲड केल्यानंतर सुद्धा हे दोन्ही कंपाऊंड्स एकमेकांमध्ये सोल्युबल आहे, 100% सोल्युबल आहेत हे कंपाऊंड. ओके, सो या काही होत्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण डिटेलमध्ये बघून झालेला आहे. सो आता आपण जाऊयात केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉलकडे. आता आपण बघणार आहोत इथेनॉलच्या 2 केमिकल प्रॉपर्टीज. सो सर्वात फर्स्ट आहे रिॲक्शन विथ सोडियम मेटल. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, सोडियम मेटलला इथेनॉल सोल्युशनमध्ये ॲड करणार आहोत. सो सोडियम मेटल हे खूप रिॲक्टिव्ह मेटल असल्यामुळे तो इथेनॉलशी खूप विगरसली रिॲक्ट करतो आणि आपल्याला सोडियम इथॉक्साईड हे सॉल्ट बघायला मिळतं आणि या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस लिबरेट होतं. ही रिॲक्शन सगळे जे अल्कोहॉल्स आहेत ती शो करतात, म्हणजे सगळे अल्कोहॉल्स सोडियम मेटलसोबत रिॲक्ट करतात आणि त्यांचं सोडियम अल्कॉक्साईड फॉर्म करतात आणि या रिॲक्शनमधून हायड्रोजन गॅस लिबरेट होते. सो सोडियम मेटल आणि इथेनॉल हे रिॲक्टंट आहेत आणि सोडियम इथॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस हे प्रोडक्ट आहेत या रिॲक्शनमध्ये. सो ही तुम्हाला रिॲक्शन कळली आहे, फर्स्ट रिॲक्शन विथ सोडियम. सो आता सेकंड रिॲक्शन बघत आहोत आपण, डिहायड्रेशन रिॲक्शन. सो या रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण इथेनॉलला 170 डिग्री सेल्शियसवरती हीट करायचं आहे आपल्याला आणि ते हीट झाल्यानंतर आपल्याला त्या टेस्ट ट्यूबमध्ये एक्सेस H2SO4 म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सो एक्सेस या शब्दाचा अर्थ काय आहे, जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त सल्फ्युरिक ॲसिड या रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. सो हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला हे जे इथेनॉलमध्ये असणारे OH ग्रुप आहे आणि हा जो इकडचा एक हायड्रोजन आहे, हे दोन्ही गोष्टी रिमूव्ह होतात या इथेनॉलमधनं, म्हणजे H2O म्हणजेच वॉटर रिमूव्ह होतं या इथेनॉल मॉलिक्यूलमधनं आणि आपल्याला इथिन हा कंपाऊंड मिळतो. सो इथे वॉटर मॉलिक्यूल इथेनॉलमध्ये रिमूव्ह होतो आहे. सो कोणत्या पण रिॲक्शनमधनं वॉटर मॉलिक्यूल जेव्हा रिमूव्ह होतो त्या रिॲक्शनला आपण डिहायड्रेशन रिॲक्शन असं म्हणतो. सो या रिॲक्शनमध्ये इथेनॉल हा रिॲक्टंट आहे आणि इथिन आणि वॉटर हे त्याचे प्रोडक्ट्स आहेत. आय होप तुम्हाला ह्या दोन्ही रिॲक्शन्स कळलेले आहेत. सो आता मूव्ह करूया आपण सेकंड टॉपिककडे. अल्कोहोल ॲज अ फ्यूल, म्हणजे अल्कोहोलला आपण ॲज अ फ्यूलसारखं पण यूज करू शकतो. जेव्हा आपण ऊस म्हणजे शुगर केनला फर्मेंट करतो तेव्हा आपल्याला अल्कोहोल हा कंपाऊंड भेटतो. अल्कोहोलला जेव्हा आपण सफिशियंट एअर म्हणजे मुबलक प्रमाणात एअर असताना हीट केलं तर त्याचं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर याच्यामध्ये रूपांतरित होतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे आपल्याला बाय प्रोडक्ट्स मिळतात या रिॲक्शनमध्ये. सो या प्रकारे आपण अल्कोहोलला ॲज अ फ्यूल पण यूज करू शकतो. काही कंट्रीजमध्ये अल्कोहोलला पेट्रोलमध्ये ॲड केलं जातं त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी. पेट्रोल आणि अल्कोहोल हे कंपाऊंड ॲड केल्यामुळे आपल्याला एक वेगळं फ्युएल मिळतं आणि यालाच आपण गॅसोहॉल असं पण म्हणतो. सो बऱ्याचशा कंट्रीजमध्ये पेट्रोलचं सबस्टिट्यूट म्हणून हे जे गॅसोहॉल आहे हे यूज केलं जातं ॲज अ फ्युएल. सो इथेनॉल या टॉपिकबद्दल तुम्हाला 100% कळलं आहे. सो आता आपण नेक्स्ट टॉपिकवरती जाणार आहोत, इथेनॉइक ॲसिड याच्यामध्ये. आता आपण बघणार आहोत इथेनॉइक ॲसिड या कार्बन कंपाऊंडबद्दल. सो इथेनॉइक ॲसिडला आपण जनरली ॲसिटिक ॲसिड असं पण म्हणतो. सो ॲसिटिक ॲसिड याला जर आपण डायल्यूट केलं म्हणजे ॲक्वॅस सोल्युशन त्याचं बनवलं 5 to 8%. सो हे आपण जनरली आपल्या पिकल्समध्ये म्हणजे आपल्या लोणच्यांमध्ये यूज करतो ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. सो तुम्हाला माहितीच असेल याला आपण जनरली विनेगर असं म्हणतो, म्हणजे 5 to 8% सोल्युशन आहे ॲसिटिक ॲसिडचं, म्हणजे 5 किंवा 8% फक्त ॲसिटिक ॲसिड आणि रेस्ट आपण त्याच्यामध्ये वॉटर जेव्हा ॲड करतो. सो हे जे सोल्युशन बनतं याला आपण विनेगर असं म्हणतो आणि हे आपण ॲज अ प्रिझर्वेटिव्ह यूज करतो. सो केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आधी आपण फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत इथेनॉइक ॲसिडचे. सो सर्वात फर्स्ट आहे इथेनॉइक ॲसिड हे रूम टेम्परेचरवरती एक क्लिअर कलरलेस लिक्विड आहे, म्हणजे कलरलेस म्हणजे त्याला कोणताही कलर नाही आणि लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सेकंड, बॉइलिंग पॉईंट ऑफ इथेनॉइक ॲसिड आहे 118 डिग्री सेल्शियस, म्हणजे लिक्विड टू गॅसियस स्टेटमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथेनॉइक ॲसिडला 118 डिग्री सेल्शियसपर्यंत हीट करावं लागतं. देन थर्ड प्रॉपर्टी आहे इथेनॉइक ॲसिड इज अन ॲसिड. जेव्हा आपण लिटमस पेपरने टेस्ट करते तेव्हा रेड लिटमस पेपर रेडच राहतो आणि ब्ल्यू लिटमस पेपर रेड होऊन जातो. सो याच्यावरनं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, आपला जो इथेनॉइक ॲसिड आहे तो एक ॲसिड आहे, प्रॉपर ॲसिड आहे, पण हा एक वीक ॲसिड आहे, नॉट अ व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड ॲज अ सल्फ्युरिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिड. लास्ट प्रॉपर्टी आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे, म्हणजे जर आपण प्युअर इथेनॉइक ॲसिड घेतलं त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 70 डिग्री सेल्शियस, म्हणजे सॉलिड टू लिक्विड स्टेटमध्ये येण्यासाठी आपल्याला त्याला
70 डिग्री सेल्सिअसवरती हीट करायला लागतं. सो जे काही कोल्ड कंट्रीज आहेत याच्यामध्ये इथेनॉइक ॲसिड हॅज अ सॉलिड स्टेटमध्ये रूपांतरित होतं, कारण त्याचं जे रूम टेम्परेचर आहे हे 17 डिग्री सेल्सिअस आहे, विच इज व्हेरी लो. सो या टेम्परेचरवरती त्याचा सॉलिड फॉर्म आपल्याला बघायला मिळतो आणि ते व्हेरी आईससारखं दिसतं हे जे इथेनॉइक ॲसिड आहे. सो या स्टेटमध्ये त्याला ग्लेशियल ॲसिडिक ॲसिड असं पण म्हटलं जातं. सो हे होते काही फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲसिटिक ॲसिड म्हणजेच इथेनॉइक ॲसिड. सो आता आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲसिटिक ॲसिड. इथेनॉइक ॲसिडच्या 2 इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टीज आहेत. सो सर्वात फर्स्ट आपण बघणार आहोत रिॲक्शन विथ बेस. सो याच्यामध्ये आपण पण बघणार आहोत स्ट्रॉंग बेस बरोबर जी रिॲक्शन होते ही. सो इथेनॉइक ॲसिड जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईड या स्ट्रॉंग बेसबरोबर ॲड करतो तेव्हा आपल्याला सोडियम इथेनोएट हा सॉल्ट मिळतो आणि वॉटर फॉर्म होतो. सो ॲसिडला आपण बेससोबत ॲड करतो आणि आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळते. सो ही जी रिॲक्शन आहे याला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं पण म्हणतो. सो सॉल्ट ॲसिड बेस रिॲक्ट होत आहे आणि त्याच्यातनं आपल्याला सॉल्ट आणि वॉटर बघायला मिळतं. तर आपण सोडियम हायड्रॉक्साईडच्या ऐवजी जर दुसरा स्ट्रॉंग बेस घेतला जसं की पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर आपल्याला इथे काय बघायला मिळणार, पोटॅशियम इथेनोएट बघायला मिळणार. सो सेम वेमध्येच हे रिॲक्ट होतात सगळे स्ट्रॉंग बेस आहेत हे इथेनॉइक ॲसिडसोबत. नेक्स्ट आपण बघणार आहोत जे रिॲक्शन विथ वीक बेसेस म्हणजे जे वीक बेसेस आहे ह्याच्यासोबत इथेनॉइक ॲसिड कसं रिॲक्ट करतं हे. नेक्स्ट आपण रिॲक्शन बघणार आहोत विथ वीक बेस म्हणजे इथेनॉइक ॲसिडची वीक बेस बरोबर जी रिॲक्शन आहे ही. सो इथे आपण सर्वात फर्स्ट रिॲक्शन बघत आहोत. इथेनॉइक ॲसिडला आपण त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट ॲड केलं आहे. सो आपल्याला सोडियम इथेनोएट वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे 3 प्रोडक्ट्स बघायला मिळतात. सो इथेनॉइक ॲसिडमधला जो हा हायड्रोजन आहे ह्याला आपण रिमूव्ह करतो आहे आणि त्याच्याऐवजी हा जो सोडियम कार्बोनेट आहे ह्याच्यामधील Na म्हणजे सोडियम आपण ॲड करतो आणि या रिॲक्शनमध्ये वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतात आणि कार्बन डायऑक्साईड या रिॲक्शनमधून रिलीज होऊन जातो. देन सेकंड रिॲक्शन आपण बघत आहोत सेम वेमध्येच होणार आहे. इथेनॉइक ॲसिडमध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट ॲड करणार आहोत. सो सोडियम बायकार्बोनेट ॲड केल्यामुळे काय होणार आहे, सोडियम इथेनोएट बघायला मिळणार आहे आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड सेम वेमध्ये या रिॲक्शनमधनं रिलीज होणार आहे. सो या रिॲक्शनमध्ये H हा रिॲक्शनमधून रिमूव्ह होतो आणि त्याच्याऐवजी Na हा एलिमेंट इथे ॲड होतं. सो आपल्याला या प्रकारे सोडियम इथेनोएट हा कंपाऊंड बघायला मिळतो. इथेनॉइक ॲसिडची सेकंड केमिकल प्रॉपर्टी आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. सो इस्टरिफिकेशन रिॲक्शन या रिॲक्शनचा मिनिंग काय आहे, ज्या रिॲक्शनमध्ये इस्टर हा फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड फॉर्म होतो त्या रिॲक्शनला आपण इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणतो. जसं की या रिॲक्शनमध्ये इस्टर हा कंपाऊंड फॉर्म होत आहे. सो या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत, इस्टरिफिकेशन रिॲक्शन. सो याच्यासाठी आपल्याला इथेनॉइक ॲसिडमध्ये इथेनॉल ॲड करायचं आहे आणि या दोघांमध्ये आपल्याला ॲसिड आणि कॅटलिस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला हा जो इस्टर आहे इथाइल इथेनोएट हा फॉर्म झालेला मिळतो आणि वॉटर आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतं. सो जर नीट रिॲक्शन बघितली तर इथेनॉइक ॲसिडमधला H रिमूव्ह होत आहे आणि इथेनॉलमधला OH रिमूव्ह होत आहे. सो हा जो इथेनॉलमधला हा जो अल्केनची ही जी चेन आहे ही या इथेनॉइक ॲसिडसोबत ॲड होणार आहे. सो आपल्याला या प्रकारे हा जो कंपाऊंड आहे इथाइल इथेनोएट हा कंपाऊंड बघायला मिळतो आणि हा OH आणि हा H हे दोघं पण ॲड होऊन आपल्याला वॉटर हा कंपाऊंड बघायला मिळतो. सो ह्याच्यामधनं OH रिमूव्ह होत आहे आणि हे जे दोन्ही पण कार्बन चेन्स आहेत हे फ्यूज होऊन आपल्याला इथाइल इथेनोएट हा कंपाऊंड बघायला मिळतो. सो ही होती इस्टरिफिकेशन रिॲक्शन. सो या इस्टरमध्ये जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईड पुन्हा ॲड करतो तेव्हा आपल्याला पुन्हा कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अल्कोहोल जे आहे जे आपण ॲड केलेलं आहे जे रिॲक्टंट्स होते ते आपल्याला पुन्हा मिळतात. ही जी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड ॲड केल्यानंतर पुन्हा अल्कोहोल आणि कार्बोक्झिलिक ॲसिड आहे जे सोडियम सॉल्टमध्ये मिळतं. सो याला आपण सॅपोनिफिकेशन रिॲक्शन असं म्हणतो. ही जी रिॲक्शन आहे सॅपोनिफिकेशन ही जी आपण सोप्स बनवतो सो तेव्हा ही रिॲक्शन आपण यूज करतो. ओके, सो हे झालं आपल्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ॲसिडबद्दल. सो आपण नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक बघणार आहोत या चॅप्टरचा या पार्टचा विच इज मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. पार्ट 3 मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. सो हा लास्ट पार्ट आहे आपल्या या व्हिडिओचा आणि या चॅप्टरचा. सो नीट ध्यान देऊन बघा. सो मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे एक्झॅक्टली काय. सो मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये 100 and thousands ऑफ कार्बन मॉलिक्युल्स एकत्र येऊन हा मॅक्रोमॉलिक्युल्स बनवतात. सो हे जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत हे 2 टाईपचे आहेत. सर्वात फर्स्ट आहे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आणि सेकंड आहे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स. सो नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये जे आपल्याला नेचरमध्ये फाउंड होणारे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत सो ते आहेत पॉलिसॅकराइड, न्यूक्लिक ॲसिड्स, प्रोटीन्स, रबर हे काही आपले रेग्युलरली यूज होणारे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. सो पॉलिसॅकराइड
डिओक्साइड्समध्ये स्टार्च, सेल्युलोज हे काही येतात. सो बऱ्याचशा ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये स्टार्च अँड सेल्युलोज हे यूज होतं ॲज अ फूड सोर्स म्हणून. प्रोटीन्स आपल्याला माहितीच असेल, आपल्या मसल्समध्ये प्रेझेंट असतं. हेअर, आपले जे हेअर आहे, त्याच्यानंतर स्किन आहे आणि जे आपले नेल्स आहेत, हे सगळं आपल्या प्रोटीन्सने बनलेलं आहे. देन थर्ड आहे न्यूक्लिक ॲसिड. सो न्यूक्लिक ॲसिड्स आपल्याला माहितीच असेल, आपल्या प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे. सो ॲज अ ह्युमन्स आपल्यामध्ये डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हा न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे. काही ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड हे प्रेझेंट आहेत. देन रबर आपल्याला माहितीच असेल, आपण वेगवेगळ्या ठिकाणी यूज करतो ॲज अ नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल. सो हे होते काही नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्सचे एक्झाम्पल. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स. सो ह्युमन्सने हे जे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत यांच्यावरती रिॲक्शन्स करून किंवा काही जे कंपाऊंड्स आहेत त्यांची रिॲक्शन करून जे मॅक्रोमॉलिक्युल्स बनवले आहेत. सो त्याच्यामध्ये आपल्याला नायलॉन, त्याच्यानंतर पॉलिस्टायरीन, पॉलिथिन हे जे काही आहेत हे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. सो हे जे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत हे ह्युमन्सने कशाप्रकारे बनवले आहेत हे पण आपण बघणार आहोत. सो एका कंपाऊंड्स, रिपिटेटिव्ह युनिट्स यूज करून जे कंपाऊंड्स बनवले आहेत त्यांना आपण पॉलिमर्स म्हणतो. सो पॉलिमर हे पण सुद्धा एक मॅक्रोमॉलिक्युलचा टाईप आहे. अ मॅक्रोमॉलिक्युल विच फॉर्म बाय रेग्युलर रिपिटेशन ऑफ अ स्मॉलर युनिट इज नोन ॲज पॉलिमर. पॉलिमरमध्ये जो स्मॉल युनिट आहे जो रेग्युलरली रिपीट होतो त्याला आपण मोनोमर असं म्हणतो. आणि जी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये मोनोमर्सला आपण रिपिटेटिव्हली यूज करून पॉलिमर बनवतो त्याला आपण पॉलिमरायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. सो या चार्टमध्ये जर आपण बघत असू, पॉलिथिन हा आपल्याला कंपाऊंड मिळत आहे आणि त्याचा जो मोनोमर आहे तो आहे इथिलीन. इथिलीन म्हणजेच आपला इथिन हा जो कंपाऊंड आहे तो. इथिनचे जे रेग्युलर युनिट्स आहेत जे आपण रिपिटेटिव्हली यूज करतो त्याच्यामुळे आपल्याला हा जो पॉलिथिन हा कंपाऊंड आहे हा बघायला मिळतो. असंच आपण वेगवेगळे जे कंपाऊंड्स आहेत, पॉलिविनाइल क्लोराईड, त्याच्यानंतर स्टायरीन हे यूज करून त्यांचे आपण पॉलिमर्स बनवतो. सो या चार्टमध्ये तुम्हाला हे जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत म्हणजे पॉलिमर्स आहेत याचे मोनोमर्स आणि त्याचे जे आपण यूज करतो ते पण बघायला मिळतात. सो हे थोडं तुम्ही ध्यान देऊन बघायचं आहे या चार्टकडे. सो हे वेगवेगळे जे कंपाऊंड्स आहेत हे आपले खूप यूजफुल कंपाऊंड्स आहेत रेग्युलर लाईफमध्ये. आणि या चार्टवरती तुम्हाला क्वेश्चन्स पण येऊ शकतात की कोणता मोनोमर आहे आणि कोण पॉलिमर आहे. सो थोडं ध्यान देऊन बघायचं या चार्टकडे. सो हा जो चार्ट आहे ह्याच्यामध्ये मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजेच मॅनमेड पॉलिमर्स आहेत हे बघायला मिळतात. सो आता आपण काही नॅचरल पॉलिमर आहेत म्हणजेच नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत हे पण बघणार आहोत. जसं की प्रोटीन्स, DNA, RNA हे जे आहेत हे सगळे नॅचरल पॉलिमर्स आहेत. यांचा पण एक स्मॉलर युनिट आहे म्हणजे यांचा पण एक मोनोमर प्रेझेंट आहे आणि हा जो मोनोमर आहे हा रिपीटेडली जॉईन झाल्यामुळे आपल्याला हा पॉलिमर मिळत आहे. जसं की ग्लुकोजमुळे आपल्याला सेल्युलोज हा पॉलिमर मिळतो. डिफरंट अमायनो ॲसिड्स आहेत ते एकत्र आल्यामुळे आपल्याला प्रोटीन्स हा पॉलिमर मिळतो. तसंच आपण ह्याच्यामध्ये DNA, RNA आणि वेगवेगळे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स बघत आहोत. आय होप तुम्हाला हा जो टॉपिक आहे कार्बन कंपाऊंड्स हा 100% कळला असेल. सो या व्हिडिओमध्ये इतकंच. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्टडिंग. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरबद्दल तुम्हाला शिकायचं असेल तर प्लीज या लिंकवरती क्लिक करा सो दॅट ग्रॅव्हिटेशनमध्ये असणारे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला क्लिअर होऊन जातील.